विधानसभा निवडणुकांची घोषणा या महिन्याच्या शेवटपर्यंत कधीही होऊ शकते. त्यामुळे आधीपासूनच राजकीय पक्ष आपापली रणनीती ठरवत आहेत. त्याच धर्तीवर महाविकास आघाडीने तयारी चालू केली असतानाच आता महायुतीच्या नेत्यांची राज्यातल्या उपराजधानी नागपूरमध्ये मध्यरात्रीपर्यंत एक बैठक चालली होती. या बैठकीत मोठी खलबत झाल्याचं समजलं असून जागा वाटपासंदर्भात चर्चा देखील झाली आहे. भाजपची लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाली, सोबतच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही मोठी कामगिरी करता आली नाही आणि अजित पवारांच्या पक्षाला तर अपयशच पचवावं लागलं. त्यामुळे महायुती सरकार जास्तच सक्रिय झालं असून त्यांच्याकडून आता महाराष्ट्र विधानसभा जिंकण्याच्या हालचाली चालू झाल्यात. त्याच धर्तीवर मध्यरात्रीपर्यंत ही बैठक घेण्यात आली. नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी रात्री एक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भ भागातील महायुतीचे अन्य काही नेते देखील उपस्थित होते. महायुतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठकीला सुरुवात झाली. सर्व नेते पोहोचल्यानंतर बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरवण्यात आली. विरोधकांच्या नरेटिव्हला कशा प्रकारे उत्तर द्यायचं, विरोधकांना नरेटिव्हद्वारे जनमत खेचण्याची संधीच द्यायची नाही, या गोष्टींचाही उहापोह झाला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने विदर्भात महायुतीची रणनीती कशी असायला हवी आणि जागा वाटपाचे सूत्र यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. नागपूर आणि विदर्भातील काही प्रलंबित प्रकल्प आहेत जे लवकर मार्गी लागायला हवे, या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी विदर्भातील रखडलेले प्रकल्प आणि इतर योजनांना गती देण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांची चर्चा झाली. तसेच महायुतीच्या जागा वाटप फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली असं समजतं. राज्यात काल झारखंड आणि छत्तीसगड इथले 16 आमदार आले आहेत. या आमदारांवर काही जबाबदारी सोपवण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. एकूणच महायुतीकडून आता विधानसभेच्या दृष्टीने जोरदार तयारी चालू झाली आहे हे नक्की.